हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। हा व्हिडिओ खूप दिवसापासून एडिट करायचा होता, पण काही पर्सनल अडचणीमुळे तो होऊ शकला नाही। Guys, Good morning. ready for our journey. Good morning, guys. Licensing reimagined. किती वाजलेत? असं बघा अरे बाय ओके चालतं हां 4 मिनिट बाकी आहेत। चारला चार तर आता आम्ही जाणार आहोत नाशिक त्र्यंबकेश्वर। Ready to take off. फ्लाईट किती वाजताची आहे? 5:30ची फ्लाईट आहे. नाही हो, एक ती वाली मिस होऊन जाईल आपली। आपण तिकीट रिवर्ट केलंय 6 अरे चक्कर मार आता नको येऊ मला इकडं. आज आहे आम्ही हॉस्टेलवरून निघालो आणि सकाळी 4:30 वाजताची पहिली लोकल पकडून कांदिवली टू दादर आणि दादर टू CSMT पोहोचलो। मुंबई टू नाशिक जाण्यासाठी सकाळची पहिली ट्रेन गीतांजली एक्सप्रेस ही सकाळी 6 वाजता CSMT वरून सुटते। मुंबई टू नाशिक हा प्रवास सुमारे 3 ते 3.5 तास एवढा कालावधीचा आहे। निसर्गाचे सौंदर्य बघत बघत आणि फ्रेंड्ससोबत मस्ती करत करत हा वेळ कुठे निघून जातो समजतही नाही। डाटा स्ट्रक्चरची काय डेफिनेशन सांग। काय फायदा असेल तर सांगू का? विसरलास काय? टॉपर होतास ना तेव्हा काय त्यावेळेसचा टॉपर ना? 2 दिवसांनी आपली सगळी टॉपर आहे ना, काय मला टॉपर आहे. मी आता या सर्व लोकांमध्ये आलेलो आहे. हां खूप त्रास देतात सगळे आम्हाला इथे. नाही सज्जन लोक आहेत। आता माऊलीचं गाणं झालेलं आहे। माऊलीचं गाणं आता पुढं पाठीमागं माऊलीचं गाणं आताच झालेलं आहे. खूप असं एकदम भक्तिमय असं वातावरण आहे, वातावरण महोत्सव सारखं वाटतंय. कारण आपण त्र्यंबकेश्वरला जात आहोत। तू फॉरेनरच्या बाजूला बसून आहेस बाबा, फक्त डिस्टर्ब करू नको, झोपलं त्यांना त्रास देऊ नये असं ऐकलोय मी। अच्छा हॅलो फ्रेंड, तुम्ही आता बघू शकता आम्ही आता नाशिक रोडला पोहोचलो आहोत। सलग 3.5 तास प्रवास करून जनरलच्या डब्यामध्ये मी माझ्यासोबत फ्रेंड्स आहेत, दाखव सगळ्यांना। आदित्यभाई चव्हाण, अथर्व मेटकर, प्रथमेश सावंत, आदित्य जगताप, जयेश जैन, सार्थक सोनवणे। शिवजयंतीचं इथं आयोजन करण्यात आलेलं आहे। आमच्यासोबत एक इथला लोकल बॉय आहे, सार्थक सोनवणे, म्हणजे काय मिठाई आहे का? सार्थक इथला आहे नाशिकचा। नाशिकबद्दल भरपूर काय माहिती सार्थकला आहे, त्यामुळं आम्हाला फिरायला सोपं जाईल अशी अपेक्षा ठेवतो। काय सार्थक, बरोबर आहे ना? नाशिक रोड स्टेशनपासून 5 मिनिटच्या अंतरावर नाशिक महानगरपालिकेचं बसस्टँड पाहायला मिळतं। इथून तुम्ही पुढचा प्रवास करू शकता। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असं शहर जिथं दर 12 वर्षांनी कुंभमेळा भरतो। हिंदू धर्मातील पवित्र स्थान म्हणून इतिहासात ओळख असलेल्या अशा या नाशिक जिल्ह्याच्या दिशेने आम्ही आज निघालो आहोत। पोहोचल्या जय जैनला भूक लागलेली आहे। जय जैनने लगेच एक जवळचं हॉटेल बघून मेन्यू कार्ड मागवलेलं आहे। बघू आता जय जैनला काय खायचं आहे। त्र्यंबकेश्वराचे शिवलिंग हे एकमेव असे शिवलिंग आहे ज्यास 3 मुख आहेत, ब्रह्म, विष्णू आणि महेश। हे मंदिर सुमारे हजारो वर्षे जुने आहे। वर्षाच्या 12ही महिने भारत वर्षातून शिवभक्त या तीर्थ मंदिरास भेट देण्यास येतात। हिंदू धर्मामध्ये सर्वात महत्त्व असलेल्या रुद्राक्ष या फळाची झाडे देखील या मंदिराच्या परिसरामध्ये
पाहायला मिळतात. सुमारे 350 वर्षापासून अखंडितपणे या मंदिरातील शिवलिंगाची पूजा केली जाते. पहाटे दशपुत्र घराणे, दुपारी सुक्त घराणे आणि संध्याकाळी तेलंग घराणे यांच्याकडून वंश परंपरेनुसार पूजा केली जाते आणि सायंकाळी त्र्यंबकेश्वराची फुलांनी सजलेल्या पालखीतून स्वारी देखील काढली जाते. एका इंग्रजी कोटनुसार या मंदिराचं वर्णन करताना असं म्हटलं जातं की इट इज अ प्लेस टू विटनेस ब्युटी ऑल अराउंड अँड इमेन्स युअर सेल्फ इन डिवोशन अँड स्पिरिच्युअलिटी. या विशाल मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर 5 सुवर्ण कलश आहेत. 1941मध्ये या मंदिराची नोंद नॅशनल प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्समध्ये करण्यात आली. इतिहासामध्ये या मंदिराशी रिलेटेड अनेक घटना पाहायला मिळतात. नानासाहेब पेशवे यांनी इसवी सन 1755 ते 1786 या कालावधीमध्ये हेमाडपंथी स्थापत्य शैलीत या मंदिराची पुनर्स्थापना केली. आज 19 फेब्रुवारी असल्यामुळे महाराष्ट्रभर फेमस असलेल्या नाशिकच्या शिवजयंतीचा अनुभवसुद्धा आज आम्हाला घेता आला.